हरि ओम नमस्कार. मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आज मी इथे बनवलेले आहे राहिलेल्या पिसापासून श्री स्वामी समर्थांचे वस्त्र. श्री स्वामी समर्थांचा आता प्रकट दिन येणार आहे 31 तारखेला. त्यानिमित्त मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर इथे बघू शकता मी 5 प्रकारचे वेगवेगळे राहिलेल्या पिसापासून बनवणार आहे. तर 11 इंच आणि हे असे 4 इंच मी कापड घेतलेला आहे. हा पण 4 इंच, 2 साईज वेगवेगळ्या घेतलेल्या आहेत. ह्या 2-3 साईज आहेत त्या मोठ्या आहेत थोड्या, म्हणजे 13 साईज वगैरे अशा पद्धतीने, आणि असं कमी आहे रुंदीला. तर तुम्ही जसे तुमच्याकडे मूर्ती आहे त्या पद्धतीने तुम्ही त्याची साईज काढून घेऊ शकता. आणि इथे वेगवेगळ्या कलरच्या मी लेस पण घेतलेले आहेत, जसं मॅचिंग होत आहे गोल्डनमध्ये त्या पद्धतीने. तर आपण आता इथे काय करायचं आहे, मी हा कपडा घेतलेला आहे त्याचा अशा पद्धतीने एक साईडला थोडासा फोल्ड करायचा आहे, जसा मी इथे फोल्ड केलेला आहे त्याच पद्धतीने. इथे बघू शकता मी कुठल्या साईडला पण अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला पण फोल्ड करून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला उलट-सुलट कपडा बघून तुम्हाला फोल्ड करायचा आहे. त्यानंतर ह्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. इकडे बघू शकता इथे पण मी अशा पद्धतीने हा कपड फोल्ड केलेला आहे. आपल्याला चारी बाजूनी हा कपडा काय करायचा आहे, फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथे बघू शकता जशी मी इथे समान घडी घातलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, समान घडी घालून अशा पद्धतीने आपल्याला शिलाई काम करायचं आहे. जसं मी इथे शिलाई काम केलेलं आहे त्याच पद्धतीने साईडून कपडा राहिलेला आपल्याला थोडासा बाहेर वगैरे येतो तो कट करायचा आहे. इथे बघू शकता मी ही मॅचिंग लेस घेतलेली आहे. इथे जशी मी लेस ही घेतलेली आहे त्याच पद्धतीने कलरमध्ये घ्या. तुमच्याकडे गोल्डनमध्ये असेल तर तुम्ही गोल्डनमध्ये घेऊ शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. खूप सुंदर आणि छान दिसतात अशा पद्धतीने लेस लावल्यानंतर. आणि ज्या वेळेला तुम्ही स्वामींच्या मूर्तींना घालचिला त्यावेळेला पण खूप सुंदर आणि छान दिसेल. ही माझ्या मैत्रिणींनी मला हे केलेलं होतं, सांगितलं होतं की तिला पाहिजे होती ही कपडे, त्याच्यामुळे मी इथे 5 कलरचं वेगवेगळ्या घेतलेल्या आहे कापड राहिलेल्या पिसापासून. नवीन कपडाच वापरा शक्यतो, स्वामींना लागतं त्याच्यामुळे तुम्ही नवीन कपडा वापरा. इथे बघू शकता मी लेस लावून घेतलेली आहे. इकडून लावायचं यायची अशा पद्धतीने एक साईडलाच आपल्याला लेस लावायची आहे आणि इकडं तिकडं पण तुम्ही लावू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही इथे घालू शकता, जसं मी इथे घडी घातलेली आहे त्या पद्धतीने स्वामींच्या मूर्तींना. परत इथे बघू शकता हा प्लेन कपडा आहे एकदम. तर प्लेन कपड्यासाठी शक्यतो गोल्डनची तुम्ही लेस घ्या. त्याला पण अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडना फोल्ड करायचं आहे, जसं इथे मी डबल तुम्हाला दाखवत आहे हा व्हिडिओ. मी 5 इंचा पण व्हिडिओ हा बनवलेला आहे. इथे बघू शकता इकडल्या साईडला तिकडल्या साईडला चारही बाजूला फोल्ड केलेला आहे हा कपडा. जसा इथे मी फोल्ड करत आहे तसा उलटसुलट कपडा बघून त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला घडी घालायची आहे. डबल घडी घातल्यामुळं काय होतं, खराब होत नाही, जास्त दिवस हा कपडा टिकतो. तुम्ही धुवू शकता. लेसला पण काही होत नाही, लेस पण आपण धुतली तरी काही होत नाही. त्याच्यावरती तुम्ही धुतल्यानंतर इस्त्री पण फिरवू शकता, जेणेकरून शनी असं एकदम व्यवस्थित फ्रेश दिसण्यासाठी. बघू शकता इथे ही पण मी लेस इथे लावत आहे अशा पद्धतीने गोल्डनमध्ये. आणि हा पण बघू शकता वस्त्र किती सुंदर आणि छान दिसत आहे. तर तुम्ही ही घडी घालून शनी लेसची इथे बघू शकता अशा पद्धतीने घडी घालायची लेसची. पुढल्या साईडला पण लेसला घडी घाला, कारण उस्तू नये, धुतल्यानंतर खराब होऊ नये. तर अशा पद्धतीने ही पण लेस लावून झालेली आहे आणि बघू शकता खूप सुंदर आणि छान दिसत आहे. त्यानंतर इथे गोल्डनची आहे, ही जरा लहान साईज आहे. जर तुमच्याकडे लहान मूर्ती असेल तर तुम्ही लहान बनवू शकता, एकदम छोट्यातले छोटे पण बनवू शकता. 7 इंचाचे पण वगैरे असतात, मी बघितलेत, छोटे एकदम असतात. फक्त जी आडवी रुंदी घेतलेली आहे ती कमीत कमी 4 इंचाची असावी, जेणेकरून अशा पद्धतीने तुम्ही फोल्ड केल्यानंतर कमीत कमी 1 ते 1.5 इंचाचं हा असावा कपडा. इथे बघू शकता हा अशा पद्धतीने तुम्ही प्लेनमध्ये पण ठेवू शकता, पण नाही मी इथे लेसच लावणार आहे, कारण त्यांनी सांगितले लेस हवे त्यांना संपूर्ण ह्याला प्रत्येक कपड्याला,
कसं होतं, लेसमध्ये मी बघितले भरपूर जणांचे स्वामींच्या मूर्त्या बघितलेल्या आहेत, तर छान दिसतात त्या. तर त्याच्यावरती ही लेसचं डेकोरेशन खूप सुंदर आणि छान दिसतं. आणि तुम्ही गोंड्याचा पण इथे वापर करू शकता. जर तुम्ही गोंडे वापरत असाल किंवा बनवायला तुम्हाला जमत असतील, तर मी इथे काही दाखवलेलं नाही आहे कुठल्याच ह्याला, तर तुम्ही करू शकता. किंवा मण्यांचा पण वापर करू शकता. मण्यांचं पूर्ण असे ते लेसच्या कोण्यामधनी तुम्ही यूज करू शकता. तर इथे बघू शकता गुलाबी कलरचा पण खूप हलका आहे, पण छान वाटला मला हा पण कलरमध्ये, म्हणून हा पण घेतलेला आहे. वेगवेगळ्या कलरमध्ये असं नवीन चेंज तुम्ही रोज पूजेच्या वेळेला बदलू शकता. आणि नवीन नवीन असे कपड्यांचे वेगवेगळ्या कलरमध्ये वापरू शकता. तर याची पण मी सेम तशाच पद्धतीने घडी घालून सेम तशाच पद्धतीने केलेलं आहे तयार. आणि इथे बघू शकता, इथे लेस मी ही गोल्डनची यूज करत आहे आणि तिन्ही बाजूला ही लेस मी लावणार आहे अशा पद्धतीने. तर जशी मी इथे लेस लावत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण लेस लावून घ्या. आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा स्वामींची वस्त्र कशी झालेली आहेत. माझ्या मैत्रीण स्वामी भक्त आहे, तिने मागितली होती म्हणून मी तिच्यासाठी ही खास बनवलेले आहेत. तर तिने जसे सांगितलेलं आहे की अशा अशा पद्धतीने तू बनव, त्याच पद्धतीने मी बनवलेले आहेत. तर इथे बघू शकता, इथं लेसचे जे कोणे असतात आपले, तिथे आपल्याला काय करायचं आहे, डबल डबल शिलाई घालून घ्यायची आहेत, जेणेकरून उसवू नये, नंतर धुतल्यानंतर खराब पण होऊ नये. बघू शकता इथे खूप सुंदर आणि हा पण छान लहान साईज झालेली आहे. तर हा जरा शेवटची बनवलेलं आहे वस्त्र. हे मी 2 कलरमध्ये म्हणजे काटामध्ये आणि ह्याच्यामध्ये बनवलेलं आहे. तर तुम्हाला दाखवते. आपल्याला काय करायचं आहे, इकडल्या तिकडल्या साईडला कपडा फोल्ड करायचा आहे आणि आपल्याला उलटी घडी घालून अशा पद्धतीने शिलाईकाम करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी उलटं करणार आहे हा कपडा. तुम्ही हाताने पण करू शकता किंवा कशाच्या तरी साह्याने पण करू शकता. मी इथे पलटता वेळेस त्यात ते काय अडकलं नाही, त्याच्यामुळे हातानंच पलटत होतं. तर इथे बघू शकता मी बोटानंच बाहेर असं वडलेलं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला पण ओढून घ्यायचं आहे, जसं मी इथे हे करत आहे त्या पद्धतीने. आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने ह्याच्यावरती काय करायचं, इस्त्री प्रेस करा तुम्ही तुमच्याकडे असेल तर. मी इथे नाही केलेले, मी हातानेच केलेलं आहे हे. जसं इथे मी बघू शकता, इथे थोडंसं मी घर्षण केलेलं आहे पाट्याला, जेणेकरून ते एकदम कपडा असा दोन्ही लेंथमध्ये 2 कलरमध्ये दिसावा. आणि ही पण छान झालेलं आहे हा पण वस्त्र. तर तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही साईडला शिलाई घालून घ्यायची आहेत. आणि त्यानंतर इथे बघू शकता, इथे कलरचं ती लेस जी मगाची होती गुलाबी कलरच्या ह्याची, तीच मी इथे आता इथून लावून घेत आहे. जशी तिन्ही बाजूंना लावून घ्यायचे. एक साईड आपल्याला नेहमी ठेवायची आहे, जेकडे आपण स्वामींच्या असं खांद्यावरती टाकायचा आहे हा कपडा. त्याच्यामुळे हे जे वस्त्र आहे त्या साईडला आपल्याला लेस नाही लावायची, जेणेकरून काय होतं, दिसता वेळेस ते छान दिसतं. ह्यासाठी आपल्याला लेस अशा पद्धतीने तिन्ही बाजूंना लावायचे आहे. तर इथे बघू शकता, मी सगळे माझे हे तयार झालेले आहेत 5च्या 5. तर मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने तुम्ही स्वामींच्या अंगावरती हा जे वस्त्र आहे ते घालू शकता. तर अशा पद्धतीने बघू शकता, इथे मी पिन लावत आहे. तुम्ही आपली जी टाचणी असते ती लावायची आहे. तुमच्याकडे जर अशा पद्धतीच्या पिना असतील तर त्या पण तुम्ही आतल्या साईडनं लावू शकता, जेणेकरून हालत नाही. ज्या वेळेला तुम्ही काय करणार, असं जर घालाय गेलासा तर ते नाही घालता येणार तुम्हाला. पिन लावूनच अशा पद्धतीने तुम्ही घालायचे आहे, जसं मी इथे घालत आहे त्या पद्धतीने. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो करा.